मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 2 दिवस तांदूळ भिजत ठेवलेले होते, पाहू शकता तुम्ही। इथं 2 पेले मी तांदूळ रेशनचं भिजत घातलेले आहेत आणि ही मोठी 1 वाटी उडदाची डाळ आणि छोटी वाटी पोहे। उडदाची डाळ मी 2 तासापूर्वी भिजत ठेवलेली होती आणि पोहे काय आता 10 मिनिटं झाले मी भिजत ठेवलेले होते। स्वच्छ धुवून पाणी काढून भिजवलेले आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण इडली रवा कसा असतो तसं त्या प्रमाणात आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी पीठ वाटण करून दाखवते। त्यामध्ये हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। असे इडलीच्या रव्यागत आपण हे वाटण करून घेतलेलं आहे मी। याला आता मी 8 तास पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहे। 8 तासानंतर इडल्या तुम्हाला मी बनवून दाखवते। लई गंधागत बारीक करून घेतलं ना पीठ तर ते आतनं इडली असं चिकट बनते आणि रवा पद्धतीने बारीक केले की आतनं इडली आपली खुसखुशीत मऊ होते। म्हणून लई गंधागत बारीक करून घ्यायचं नाही आपलं पीठ। आपलं आता इडलीचं पीठ कसं भिजले ते आपण पाहूया। बघू शकता फुगून सगळं वर आलेलं आहे, पीठ चांगलं भिजलेलं आहे। एकदम असं हलका हलका पीठ झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये मी खायचा सोडा आणि मीठ घालून एकत्र मिश्रण हलवून घेते आणि मग आपण इडल्या बनवूया। इकडे मी पाणी गरम उकळी मारायला ठेवते इडलीसाठी। मीठ घातले तर खायचा सोडा घालते। पीठ जास्त घट्ट वाटलं तर आपण थोडंसं पाणी वापरूया। इथं पाण्याला उकळी येईपर्यंत मी सांबर बनवण्यासाठी डाळ शिजवायला टाकणार आहे। इथं अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 1 टोमॅटो आणि त्याच्यामध्ये नंतर मी शेंगा वर शिजवून घेणार आहे बाजूला आणि डाळ तेवढी कुकरला लावून घेणार आहे।
मी आता इडली पात्राला थोडं थोडं तेल लावते. पाणी आपलं उकळलेलं आहे. आता इडल्या शिजायला ठेवते मी. सांबरमध्ये शेवगा शेंगा टाकले की आणखी जरा सांबरला चव येते, म्हणून मी शेवगा शेंगा घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. बघा चाकूला दसलेली नाही आहे, आपली इडली शिजलेली आहे. आता गॅस बंद करते मी आणि प्लेट वर काढते. आता हे थंड झाल्यावर आपण इडल्या काढून घेऊया प्लेटमध्ये. प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता बघू शकता इडली आपली बाहेरून रवाळ पद्धतीने आपण पीठ बारीक केले की असं रवाळ पद्धतीने आपली इडली तयार होते आणि फुगलेली पण आहे छान मऊ लुसलुशीत हॉटेलगत आपली इडली तयार आहे. तुम्हाला मी मोडून दाखवते. बघा आतून पोकळ आहे, घर झालेले आहेत आतमधनं. इडली आता मऊसूद तयार झालेली आपली. मी आता डाळ शिजल्यावर सांबर बनवून घेणार आहे. गॅस बंद करते मी. शिजली आपली शेंग. डाळ पण शिजली आपली. सांबरच्या फोडणीसाठी मी बारीक एक कांदा चिरून घेतलेला आहे, 4 मिरच्या लाल, कढीपत्ता, कोथिंबीर आणि गुळाचा खडा. इथं गरम मसाला, लसूण आणि कांद्याची चटणी. इथे लसूण घेतलेला आहे मी 5 पाकळ्या, हे चेचून घेते. रवीनं हलवून घेतल्यामुळे एकजीव होते सगळी डाळीचं. पिवसळ पाणी होते म्हणून असं हलवून घ्या.
2 चमचे होईल एवढं तेल घालायचं. सर्वप्रथम जिरं मोहरी टाकायचं. कांदा, लसूण, कढीपत्ता, मिरच्या सगळं टाकून घ्यायचं. हिंगडे अर्धा चमचा टाकायचे. गरम मसाला, कांदा लसूण चटणी, लाल तिखट 1 चमचा. गॅस बारीक करून घ्यायचा. नंतर तिखट आपलं करपते आणि खडे मीठ चवीपुरतं. कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता डाळ टाकून घ्या. शेंगा पण टाकून घ्या. छान तरी आलेले आपल्या सांबारला आपले उकळे आलेले आहे. इडली सांबार आपले तयार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली ते, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.